विधान परिषदेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली। चर्चेला सुरुवात करताना राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असून सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। राज्यातल्या गुन्हेगारीची स्थिती मांडणारा अहवाल सरकारने गेली 2 वर्ष प्रकाशितच केलेला नाही असं ते म्हणाले। सरकारची जरब नसल्यामुळे आणि कारवाई करण्याची मानसिकता नसल्यामुळे गुन्हेगारांना अभय मिळत असून गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दानवे यांनी सांगितलं। मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्यात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरू असल्याचा आरोप करत या संभाषणाचा पेन ड्राईव्ह त्यांनी अध्यक्षांकडे सादर केला। सट्टेबाजी करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। राज्यात 564 विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलीच्या घटना घडल्या आहेत। नागपूर, पुणे, संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढला असल्याचं ते म्हणाले। वाढते सायबर गुन्हे रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचं सांगत सरकारने स्थापन केलेले सायबर कक्ष जनतेला त्रास होईल अशा पद्धतीने कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं। गुन्हेगारांवर कारवाई करण्यात सरकार पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला। स्पष्ट बहुमत असतानाही सरकारचा कारभार सुरळीत चाललेला नाही आणि सरकारचं राज्यात घडत असलेल्या घडामोडींकडे अजिबात लक्ष नाही अशी टीका दानवे यांनी केली। सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोललं की कारवाई केली जाते, मात्र महामानवांचा अपमान केल्यावर तत्परतेने कारवाई होत नाही असा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात आज स्थगन प्रस्ताव मांडला। बुलडोझर लावून घर पाडण्याच्या राज्य सरकारच्या कारवाईवर न्यायालयाने ताशेरे ओढले असून हे राज्याच्या प्रतिमेला साजेचं नाही असं सांगत कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली। मात्र सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला। त्याआधी मुंबईतल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं कोणतंही काम निकृष्ट दर्जाचं होणार नाही याची दक्षता राज्य सरकारने घेतली आहे असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। काँक्रिटीकरणाच्या या सगळ्या कामांसंदर्भात समन्वय साधण्यासाठी एका सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून या अधिकाऱ्यावर देखभालीची जबाबदारी देण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं। नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातल्या अनधिकृत कामांवर पक्षपातीपणा न करता सरसकट कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील असंही सामंत यांनी सांगितलं। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कार्यान्वित न झालेल्या आणि निधी देय नसलेल्या प्रकल्पांना निधी देण्यात आल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत मान्य केलं। या योजनेअंतर्गत खाजगी विकासकाचा भागीदारी प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच राज्य आणि केंद्र शासनाच्या हिश्शापोटी 50 कोटींहून अधिक रकमेचं वितरण झाल्याचा मुद्दा शिवसेना उबाठा पक्षाचे सचिन अहिर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला। त्याला देसाई यांनी उत्तर दिलं। त्याबद्दल म्हाडाचा अहवाल प्राप्त झाला असून याचं गृहनिर्माणच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून परीक्षण सुरू आहे। त्यांचा अभिप्राय आल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याचं कंत्राट बेकायदा देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत फेटाळून लावला। आतापर्यंत 16,58,000 वाहनांनी हा नंबर प्लेट लावण्यासाठी नोंदणी केली असून 30 जूनपर्यंत अधिकाधिक वाहनांना ही नंबर प्लेट लागेल असं ते म्हणाले। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सध्या संविधानावर चर्चा सुरू आहे। विधान परिषद